भारत हमारी भूमि है, भारत हमारी भूमि है, इसकी आग न जाने देंगे। भारत हमारी भूमि है, इसकी आग न जाने देंगे। अरे लाखों हजारों जान चले जाए बट इसकी शान न जाने देंगे। आज या छोटेखानी कार्यक्रमाला मंचावर उपस्थित असलेले तुमच्या या डिफेन्स करिअर अकॅडमीचे संचालक आदरणीय प्राध्यापक बडतकर सर, त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत त्यांचं हा जो सगळा पॅट्रिऑटिझमचा ज्याला आपण म्हणू रथ आहे आणि या भारताला भविष्य देण्यासाठी युवा शक्ती निर्माण करण्यासाठी त्यांच्या सोबत असणाऱ्या आदरणीय मीनाक्षीताई, आणि हा जो कार्यक्रम मला असं वाटतं की तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये पहिल्याच वेळेस झाला असेल स्पोर्ट्सचा, आणि ते जे अशोक स्तंभ जो आहे इंडियन एम्ब्लेम आपण त्याला म्हणूया, की ते आम्हाला मिळवण्यासाठी एक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आमच्या वेळेस आम्हाला एवढा संघर्ष करावा लागत होता, पण आज केवळ ज्या सरांमुळे आज इथे 100च्या आसपास प्रमाणपत्र दिली आणि प्रमाणपत्र मिळाली असे आमचे मित्र आणि ज्यांच्या प्रेमा खातीर मी इथे आलो असे डॉक्टर कैलास शिवनकर सर, वन ऑफ द इमिनंट आणि माझ्या समोर सगळे बाकी प्राध्यापक आणि समोर बसलेले ज्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे, ज्यांच्या मनामध्ये उत्साह आहे, ज्यांच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, जे सिंहासारखे निर्भय आहात आणि ज्यांचं या मातृभूमीवर प्रेम आहे, असे सगळे युवा शक्ती मित्रांनो, today I am really very happy. It's given me immense pleasure to be here in this morning and addressing the young youth and the future of India. खरोखर म्हणजे इथे मला आज अतिशय आनंद झाला. मी विद्यापीठामध्ये क्रीडा संचालक आहेत आणि जवळपास माझ्या अंडरखाली 5 लाख विद्यार्थी आहेत. किती 4 जिल्ह्यातील 512 सिनियर पोस्ट ग्रॅज्युएशन, पीजी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कॉलेजेसचा आज मी तिथे लीड करतोय विद्यापीठामध्ये, आणि अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेला किंवा मग इथे आमच्या विद्यापीठाच्या स्पर्धेला, राज्य स्पर्धेला मी बक्षीस वितरणाला जातो, बक्षीस वितरण करतो. मला तेवढा आनंद सर झाला नाही आज इथे या छोट्याखानी डिफेन्स करिअर अकॅडमीचे या विद्यार्थ्यांसमोर इथे आल्यावर मला तेवढा आनंद झाला. कैलास सरांनी आता सांगितलं की अतिशय सकाळीच 5 वाजता विद्यार्थी सकाळीच उठतात आणि पार संध्याकाळी म्हणजे रात्र होईपर्यंत त्यांच्या ऍक्टिव्हिटी तुमच्या चालू असतात. आणि वडतकर सर मला जेव्हा सांगत होते तुम्ही बक्षीस प्राइज घेत होता, सर्टिफिकेट रिसीव्ह करत होता त्यावेळेस, की हा साताऱ्याचा आहे, ही बुलढाण्याची आहे, असं वेगवेगळ्या ठिकाणचे तुम्ही सगळे इथे आलेले. म्हणजे महाराष्ट्रातले सगळे क्रीम या ठिकाणी कशामुळे जमा झालाय, कारण तुम्हाला काहीतरी राष्ट्रासाठी करायचं आहे ना. म्हणजे मी नुकताच आता जे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आता झाले, पेपरला तुम्ही वाचला असेल, रेड इन द पेपर, न्यूज पेपर, की त्या खेलो इंडिया गेमला गुवाहाटी आसामला मी इथे आता तिथे जाऊन आलो आणि गेम्स बाकी स्पर्धा चालू होत्या. आमचे काही खेळाडू विद्यापीठाचे होते, ते खेळत होते, चांगला परफॉर्मन्स दाखवत होता. पण अशा वेळेस मला थोडंसं बोर झालं एकटं असल्यामुळे, कारण जवळपास घराच्या बाहेर 5-6 दिवस मी होतो. त्यामुळे आणि तुम्ही म्हणजे वर्षानुवर्ष कधी ज्याला म्हणून तपश्चर्या करताय, आणि मी तिथे मग ते पिक्चर बघू म्हटलं. आपण मॉलमध्ये गेलो, म्हटलं इथे ओडिसाला आपल्या याला आसामला हिंदी पिक्चर तर आहेत, चालतात, पण बघू कोणते लागलेले. तर नेमकं मी तो आता जो एक देशभक्तीपर पिक्चर जो आहे, कोणता लागलाय, कोणता
नाही 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 आर्टिकल 370 तर ठीक आहे. हा सॅम बहादूर तर बघितला मी.